बोर्डाच्या परीक्षेत या जर चुका तुम्ही करायच्या टाळल्या तर तुम्ही नक्कीच गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही देखील बोर्डाचा पेपर लिहिताना टाळल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम पहा, तुमचा इथे सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात, त्यानंतर अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणित भाग 2 व पेपर सेकंड असं लिहायचं आहे आणि दिनांक 9 मार्च 2026 व उत्तरलेखनाची भाषा ही मराठी, किंवा जर तुमचा सेमी इंग्लिश माध्यम असेल तर तिथं उत्तरलेखनाची भाषा काय येणार आहे तर इंग्लिश येणार आहे. तर तुमचा जो भूमितीचा पेपर असणार आहे तो एकूण 40 मार्क्स असणार आहे आणि त्यासाठी 2 तास वेळ देण्यात येणार आहे. तर तुम्हाला जो बारकोड दिलेला जातो तो ह्या चौकटीत व्यवस्थित अगदी चिटकवायचा आहे. त्यानंतर पहा, जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून काय करायचं आहे तर त्याचं दिलेल्या विधानाचं उत्तर हे लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला दिलेले प्रश्न अजिबात रिपीट करण्याची आवश्यकता नाही, फक्त त्याचा ऑप्शन आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. हे MCQ बेस्ड हा प्रश्न 4 मार्क्ससाठी असल्यामुळे यामध्ये तुम्हाला फक्त त्याचं ऑप्शन आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. जर तुम्ही फक्त आन्सर लिहिला आणि ऑप्शन नाही लिहिला तर यामध्ये 0 मार्क्स मिळणार आहेत, आणि फक्त जर तुम्ही ऑप्शन लिहिला आणि उत्तर नाही लिहिलं तर तरी देखील तुम्हाला यामध्ये मार्क्स हे मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या चुका अजिबात परीक्षेमध्ये करायच्या नाहीत. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पहिला एक ते टाकून एक समास इकडं डाव्या साईडला आखायचा आहे, आणि जर प्रश्न क्रमांक पहिला अ जर इथे सोडून झाला तर आ इथे सोडवला तरी चालेल, किंवा नेक्स्ट पेजवर या पेजवर जरी सोडवलं तरी चालेल. तर यामध्ये तुम्हाला ज्या पायऱ्या दिलेल्या असतात म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत स्टेप्स मार्किंग असल्यामुळे तुम्हाला काय असतं तर ह्या ज्या पायऱ्या असतात त्या वगळायच्या नाहीत. डायरेक्ट तुम्ही उत्तर अजिबात लिहायचं नाही, जेणेकरून तुमचं एक्झामिनर मार्क कट करेल अशा हेतूने तुम्ही अजिबात पायऱ्या लिहायला विसरायची नाहीत. आणि तुम्हाला व्यवस्थित अगदी शेवटचं जे उत्तर आहे ते बॉक्समध्ये करून लिहायचं आहे. त्यामुळे काय होईल तर तुमचे अंतिम उत्तर हायलाईट न करता जर तुम्ही सोडून दिलात तर परीक्षकांना ते अवघड जाणार आहे, आणि जर तुम्ही ते व्यवस्थित अगदी हायलाईट केला तर ते परीक्षकांना सोपे जावे म्हणून ते नेहमी बॉक्समध्येच ठेवायचे असते. त्यानंतर पाहू शकता, ज्या कृती असतात त्या व्यवस्थित अगदी पेन्सिलनेच काढायच्या आहेत. ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या आहेत तर ते व्यवस्थित अगदी एक्झामिनरला वाटतं की प्रेझेंटेशन अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे यामध्ये जर तुमची एक स्टेप जरी शेवटचं उत्तर देखील चुकीचं तुम्ही काढला असेल, परंतु सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहून अगदी असतील तर तुम्हाला यामध्ये देखील पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जाणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित अगदी हा पेपर तुम्ही सोडवायचा आहे. त्यानंतर कॅल्क्युलेटरचा अजिबात उपयोग करायचा नाही पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि जे कृतीवरचे प्रश्न असतात ते पहिल्यांदा सोडवायचे आहेत. तर यामध्ये पाहू शकता प्रश्न क्रमांक जो दुसरा असणार आहे तो कृतीवरचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला स्टेप्स त्या दिल्या प्रश्नपत्रिकेमध्येच दिल्या जाणार आहेत आणि त्या फक्त तुम्हाला उतरून काढायच्या आहेत, आणि जे चौकटीत जे ब्लँक देणार आहे तिथं फक्त उत्तर लिहायचं आहे. व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं आहे. त्या चौकट तुम्ही पेनने अथवा पेन्सिलने काढू शकता, आणि त्यामध्ये तुम्ही देखील व्यवस्थित तुमच्या ज्या स्टेप्स आणखीन यामध्ये अजिबात वाढवायचे नाहीत, त्यांनी जेवढं दिलेलं आहे तिथंच व्यवस्थित अगदी काढायचे आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, रफ वर्क म्हणजेच कच्चे कामासाठी तुम्ही बोर्डाच्या पेपरचं शेवटची जी पानं असतं त्यामध्ये रफ वर्क किंवा कच्चे काम म्हणून लिहून तिथे करू शकता. अजिबात इथे मध्ये कुठेही बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या मध्ये अजिबात कुठेही काय करायचं नाही तर रफ वर्क करायचं नाही, किंवा उजव्या बाजूला एखादा इथं समास जरी तुम्ही आखला आणि या बाजूला रफ वर्क कच्चे काम म्हणून जरी इथं केला तरी चालेल. परंतु प्रेझेंटेशन जर तुम्हाला व्यवस्थितच अगदी असंच प्रेझेंटेशन टॉपर्स कसे करतात तसंच करायचं असेल तर तुम्ही नेहमी कच्चे काम हे उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर केलं तरी चालेल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्रश्न तुम्हाला नेहमी नवीन पानावरच स्टार्ट करायचा आहे. अजिबात इथे जर तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा किंवा आज जर दोन्हीही कृती इथे झाल्या आणि यामध्ये तर जर तुमची स्पेस राहिली अर्धा पेज तर इथूनच तुम्ही प्रश्न क्रमांक तिसरा अजिबात स्टार्ट करायचा नाही. तर नेहमी तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या उजव्या पानावरच काय करायचं आहे तर प्रश्न क्रमांक स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर पहा भूमितीमध्ये काय असतं तर प्लस मायनसचे जे सिम्बॉल्स असतात ते व्यवस्थित अगदी पाहायचे आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर
यामध्ये आलेखाचे जर प्रश्न असतील तर त्यामध्ये पेन्सिलचाच वापर करायचा आहे. चिन्हातील ज्या चुका मी सांगितल्या अधिक वजा चिन्हे परत म्हणजे व्यवस्थित तपासूनच काय करायचं आहे तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा जे युनिट्स येत असतात शेवटच्या प्रश्नांचे, जसं की इथं पाहू शकता सेंटीमीटर स्क्वेअर, तर ते युनिट्स काय करायचे लिहायला विसरायचे नाही, त्यासाठी देखील मार्क्स असतात. त्यामुळे तुम्ही युनिट्स हे म्हणजेच एकक जे असतात त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर बघा जो तुमचा प्रश्नपत्रिकेतील चुकीचा डेटा असतो तो उत्तरपत्रिकेत अजिबात कॉपी करायचा नाही. आणि जिथं तुम्हाला क्वेश्चन नंबर जो 4 असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, जेवढे प्रश्न कोणतीही 2 सोडवायचे असले तर तुम्ही 2च सोडवायचे, अजिबात तिसरा प्रश्न सोडत बसायचं नाही, कारण त्यामुळे तुमचं काय जेवढं लिहिलेलं आहे आवश्यकतेपेक्षा फक्त आवश्यक उत्तरेच तपासली जातात. जर तुम्ही फक्त जास्त प्रयत्न करून सोडवला असाल प्रश्न तर तिथं मार्क्स देखील तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे कोणतीही 3 पैकी कोणतीही 2 जर सोडवायला सांगितली तर 2च सोडवायचे आहेत, अजिबात सगळं येते म्हणून सगळं सोडवत बसायचे नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो बोर्डाचा पेपर असणार आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5वा जो असणार आहे तो थोडासा कसा असणार आहे, क्रिएटिव्ह आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स असल्यामुळे तो तुम्हाला सोडवायला थोडासा जर अवघड वाटत असेल तर त्याच्या आधीचे जे सोपे प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 4 मधला हॉट क्वेश्चन्स किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन्स, हे सुद्धा असे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात तर थोडेसे यामध्ये ट्रिक लावून सोडवायचं असतं, त्यामुळे थोडेसे यामध्ये घाबरतात. त्यामुळे जर तुम्हाला याचं उत्तर सुरुवातीच्या 2 मिनिटात जर सापडले किंवा कोणता फॉर्म्युला वापरायचा हे कळालं नसेल तर तुम्ही नेक्स्ट त्यासाठी स्पेस सोडून नेक्स्ट क्वेश्चन सोडवायला घ्यायचे आहे. अजिबात त्यामध्ये काय करायचं नाही, वेळ हा तुमचा घालवायचा नाही. तर अशा प्रकारचा तुमचा जो उत्तरपत्रिका असते तर त्याची घडी करायची नाही पहा. आणि उत्तरपत्रिका किंवा बारकोड लावलेलं जर तुमची पाणी घडी करू नका, फाडू नका किंवा सुरकुत्या टाकू नका. जर तुम्ही अशा प्रकारे प्रश्न व्यवस्थित अगदी प्रश्नांची चुकीची लेबलिंग करू नका. जर इथं प्रश्न क्रमांक 14 सोडवलाय त्यातला पहिला आणि चुकून तुम्ही इथं प्रश्न क्रमांक 5वा टाकलाय त्यातला पहिला आहे, तर तुम्हाला इथं कितीही उत्तर तुम्ही व्यवस्थित अगदी योग्य लिहिलं असलं तर तुम्हाला इथं 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे प्रश्नांची चुकीची लेबल करणे टाळा. प्रश्नांची योग्यच असं काय करायचं तिथं टाकायचं आहे तुम्हाला लेबलिंग, आणि ते पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला काय करायचे तर भूमितीच्या पेपरात 9 मार्च रोजी होणाऱ्या भूमितीच्या पेपरात पैकीच्या पैकी मार्क्स हे घेऊन जायचे आहे. तर अशा प्रकारे बघा पाहू शकता शेवटच्या अंतिम उत्तराला कसं बॉक्सिंग केलेलं आहे. जर तुम्ही असाच पेपर बोर्डाच्या परीक्षेत सोडवलात आणि मी सांगितलेल्या ज्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही नक्कीच बोर्डाच्या परीक्षेत 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.